हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी या व्हिडिओमध्ये माझ्या ब्लॉगिंग पार्लर व्हिडिओमध्ये तुम्हाला फेशियलबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे. तर फेशियलमध्ये फेशियल कसं करायचं आहे, फेशियलमध्ये कोणत्या स्किनला कोणतं फेशियल प्रोडक्ट यूज करतात, ठीक आहे, आणि फेशियल करणं काय इम्पॉर्टंट आहे, ही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपण जाणून घेऊया की फेशियल करणं काय इम्पॉर्टंट आहे. फेशियल करणं इम्पॉर्टंट आहे कारण की आपल्या फेसवर डेड स्किन क्रिएट होते. ठीक आहे. एज वाढल्यावर किंवा ज्या एजच्या आतमधल्या पण कमी वयाच्या असतात त्यांच्या पण डेड स्किन क्रिएट होते फेसवर, म्हणजे दिवसभर काम करून किंवा थंडीच्या सीझनमध्ये. तर फेशियलमुळं ते डेड स्किन निघून जाते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर फेसला ग्लो येतो कारण की फेशियलमध्ये स्टेप्स असतात. क्लिनिंग असतं, स्क्रब असतं, मसाज असतो. ठीक आहे. त्यानंतर पॅक होतो आणि मसाजमुळे ॲक्च्युली ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि फेसवर ग्लो येतो. ठीक आहे. आणि फेसवर म्हणजे असे काळे धब्बे असतात, म्हणजे काळे डाग वगैरे असतात काही जणांना. तर फेशियलमुळं ते काळे डाग नाहीसे होतात, म्हणजे पूर्ण जात नाही पण ते थोडे कमी होतात आणि फेसला एक ग्लो निर्माण होतं. आणि कोणत्या फेससाठी कोणतं फेशियल करणं गरजेचं आहे हे सांगते. ज्यांची सावळी स्किन असते त्यांनी अँटी टॅनिंग फेशियल यूज करणं गरजेचं आहे, कारण की त्यांची थोडी सावळी असते तर टॅनिंग जी आहे ती निघून जाते. ठीक आहे. आणि VLCCचं सिल्वर फेशियल आपण सावळी स्किनसाठी यूज करू शकतो. ठीक आहे. आणि ज्यांच्या स्किनवर पिंपल असतात तर ते अशा फेसच्या लोकांनी व्हाईटनिंगचं फेशियल करणं गरजेचं आहे. आणि लोटसचा ब्रँड असतो तर ते फेशियल करणे गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जेल आणि ॲलोवेरा असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ॲलोवेरामुळं ते पिंपल्स आहेत ते कमी होतात. म्हणजे ॲलोवेरा जर आपण यूज केलं फोड्यांवर तर त्या फोड्या नाहीशा होतात आणि फेशियल चांगलं होतं. आणि ज्यांची स्किन गोरी आहे, म्हणजे गोऱ्या लोकांसाठी गोल्डचा फेशियल चांगला असतो त्यांच्यासाठी. आणि डायमंडमध्ये VLCCचा डायमंड जो फेशियल असतो तो चांगला असतो. गोल्ड सर्वात चांगला असतो गोऱ्या लोकांसाठी. तर मी आता दाखवते फेशियलचे स्टेप कशा प्रकारचा फेशियल पॅक असतो. ठीक आहे. माझ्याकडे हा फेशियल पॅक आहे डायमंडचा, म्हणजे गोऱ्या स्किनसाठी, नॉर्मल स्किनसाठी मी माझ्या पार्लरमध्ये यूज करते. डायमंड फेशियल आहे हा. तर तुम्हाला त्यातले स्टेप दाखवते. हे असे 5 स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये क्लिन्झिंग, दुसरा स्क्रब आणि थर्ड क्रीम असतो आणि नंतर जेल असतो, त्यानंतर फेस पॅक असतो. ठीक आहे. तर हे स्टेप वाईज आपल्याला फेशियल करून फेसला फेशियल द्यायचं आहे. फेशियल करणं हे फेसला ॲक्च्युली मंथमधून एकदा तरी फेशियल करणं गरजेचं आहे, कारण की मग फेस आपला छान दिसतो, ग्लो येतो फेसला. फेसवरचे जे डाग धब्बे असतात ते कमी होतात. तर काही घरगुती लेडीज असतात, हाऊसवाईफ असतात, तर त्या म्हणजे करत नाही फेशियल वगैरे, म्हणजे त्यांना वाटतं काय गरज आहे, फेस तर चांगला आहे ना. बट ॲक्च्युली फेशियल करणं गरजेचं आहे फेसला. आता आपण फेशियल करणं का गरजेचं आहे, फेशियल करणं गरजेचं आहे तर काही घरगुती लेडीज असतात, म्हणजे हाऊसवाईफ लेडीज असतात, तर त्या फेशियल करत नाही. त्या म्हणतात की काय गरज आहे फेशियलची. बट फेशियल महिन्यातून एकदा तरी करणं गरजेचं आहे. चेहऱ्यावरची जी डेड स्किन निर्माण झाली ती निघून जाते पूर्णपणे आणि ब्लड सर्क्युलेशन होतं मसाजमध्ये, तर त्याच्याने ग्लो येतो. आणि जे आपले काळे डाग असतात फेसवर आलेले, कारण की आपण काम करतो दिवसभर किंवा काही कामाला पण जाणाऱ्या बायका असतात, धूलमिट्टीमुळे फेसवर डाग निर्माण होतात, तर ते त्याच्याने नाहीसे होतात आणि स्किन ग्लो होतो. ठीक आहे. म्हणून फेशियल करणं गरजेचं आहे, महिन्यातून एकदा तरी करणं गरजेचं आहे. जर क्लीनअप केलं तर क्लीनअप हे 15 दिवसातून एकदा करायचं असतं आणि फेशियल हे महिन्यातून एकदा करायचं असतं. ठीक आहे. तर माझा हा फेशियलबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब माझे अजून वाढलेले नाही आहे, तरी पण मी व्हिडिओ टाकत आहे. ठीक आहे. थँक्यू.